ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे। राज्यपाल विधानसभा अध्यक्षांविरोधातील विधान त्यांना भोवलेलं आहे। राजेश दाभोळकर यांच्या तक्रारीनंतर ही सनद रद्द करण्यात आली आहे। मार्च 2024 च्या जनता दरबारामध्ये त्यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं। त्या संदर्भात राजेश दाभोळकर यांनी एक तक्रार नोंदवलेली होती आणि या तक्रारीनंतर आता सनद रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येते। ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे। राज्यपाल विधानसभा अध्यक्ष यांच्या विरोधातील करण्यात आलेलं विधान त्यांना भोवलेलं आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आवेश कांदळे। आवेश, नेमकं काय कारण आहे आणि एकंदरीतच कोणत्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे? शिवसेना फुटली होती त्यावेळेस विधानसभा अध्यक्ष असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल यांनी एक निर्णय दिला होता की जे धनुष्यबाणाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला होता। त्यानंतर ठाकरे यांनी जनता न्यायालय भरवलं होतं। त्या जनता न्यायालयात असीम सरोदे यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी बोलताना राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर टीका केली होती। त्यानंतर राजेश दाभोळकर यांनी या प्रकरणी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीनंतर 3 सदस्याची समिती नेमली होती आणि या समितीने आता असीम सरोदे यांच्या विरोधात निकाल दिला आहे असून असीम सरोदे यांची 3 महिने सनद रद्द केलेली आहे। तसेच त्यांना 25,000 रुपयाचा दंड सुद्धा ठोठावलेला आहे। एक तर आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यानंतर कुठेही वादग्रस्त वक्तव्य न करण्याची आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। 3 सदस्यीय समितीने हे निर्णय दिलेला असून या प्रकरणी असीम सरोदे यांची आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला। त्यांनी या प्रकरणी असं सांगण्यात आलेलं आहे की मी पूर्ण निकाल वाचून यावर निर्णय देणार आहे। विवेकानंद घाटगे यांच्या समितीने हा निर्णय दिलेला आहे। ऋतुजा, निश्चित। आवेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।